नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज परत एकदा मी भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये ही खमंग कुरकुरीत अशी आळूवडी कशी बनवायची ती अगदी कमीत कमी साहित्यामध्ये। तर चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी आळूची पाने घेतलेली आहेत। तर पाहू शकता माझ्याकडे दोन प्रकारची पाने आहेत। एक जी मोठी मोठी मिळतात ती पाने आहेत आणि एक आहे मीडियम जे आहेत ते। तर लहान पानं जरी असेल तरी आपण ही आळूवडी बनवू शकतो। तर इथे मी मोठ्या परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकून व्यवस्थित आपल्याला ही पाने धुवून घ्यायची आहेत। कारण पानावर बारीक बारीक किडे वगैरे असतात, कचरा असतो, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। तर ही माझी शेतातली पाने आहेत, आमच्या घरच्याच शेतातली पाने आहेत पूर्ण। जी विकत भेटतात ती यापेक्षाही मोठी मोठी भेटतात, त्या पानापासून सुद्धा आळूवडी खूप मस्त होते। तर हे पाहू शकता मी रगडून रगडून पूर्ण धुवून घेतलेली आहेत पानं। तर मी पाणी देखील दाखवते, हे पाहू शकता किती काळं पाणी झालेलं आहे आपलं, अगोदर किती स्वच्छ पाणी होतं। तर पूर्ण इथे पाणी साफ करून घेतलेली आहे। नंतर मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यासाठी साधारण 2 चम्मच इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चम्मच पांढरे तीळ आणि लसूण इथे मी कुटून घेतलेलं आहे। त्यानंतर 1 चम्मच इथे मी जिरा पावडर घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच धनिया पावडर आणि अर्धा चम्मच हळदी पावडर, 1 चम्मच इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। त्या अगोदर इथे मी साधारण 2 चम्मच चिंचेची चटणी घेतलेली आहे। जर चिंचेची चटणी नसेल तर चिंचेच्या चटणीऐवजी तुम्ही चिंचेचा गर आणि थोडासा गूळ देखील घेऊ शकता। 1 चम्मच चिंचेचा गर आणि 1 चम्मच गूळ। याने काय होते, जे पानं चरचर लागतात आळूची पाने, तर तो चरचरपणा कमी होतो, त्याच्यामुळे इथे आपल्याला चिंच आणि गूळ याची चटणी वापरायची आहे। तर आपल्याला हे व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। तर आमच्याकडे आळूला चमकुरा म्हणतात, तर तुमच्याकडे काय म्हणतात नक्की मला कमेंट करून कळवा। तर व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे, जसं आपण भजी बनवण्यासाठी करतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला बॅटर हवं आहे। तर व्यवस्थित मिक्स करायचं, गुठळ्या वगैरे ठेवायच्या नाही, कारण आपल्याला हे बॅटर पानाला लावून घ्यायचं आहे। तर या पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं आहे। तर इथे मी मीडियम साईजची पानं घेतलेली आहेत, मोठ्या साईजची पानं व्यवस्थित कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होत नाही, त्याच्यामुळे मी मीडियम साईजची पानं घेतलेली आहेत। तर अशा पद्धतीने टोक व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि नंतर बेलण्याच्या मदतीने आपल्याला हे पूर्ण याच्या शिरा दाबून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपली आळूवडी जी आहे ती एकदम प्लेन होते। तर दाबून घेतल्यानंतर काय करायचं, जे आपण बॅटर बनवलेलं आहे तर ते थोडं थोडं अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये पाहू शकता या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं बॅटर पूर्ण लावून घ्यायचं आहे। पूर्ण पानाला व्यवस्थित लावायचं आहे, जास्त जाड पण नाही करायचं, जास्त जाड केल्यावर आतमध्ये थोडं कच्चच राहते। तर इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता मी अपोजिट डायरेक्शनमध्ये ही पानं ठेवलेली आहेत, अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण पानं ठेवून घ्यायचे आहेत। तर मी एका याला 5 याची लेयर करणार आहे, जर पानं मोठे असतील तर 3 याची लेयर सुद्धा करू शकता। तर हे पाहू शकता माझं 4थं पान आहे, तर लेयर कमी जास्त करू शकता। आणि हे माझं पान 5वं आहे, पाहू शकता। अगोदर मी सर्वात मोठं पान घेतलं होतं, नंतर छोटं छोटं करत आपल्याला पूर्ण पानं त्याच पद्धतीने लावून घ्यायचं आहे। आता हे चारी बाजूनी थोडं थोडं आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने दुमडायचं आहे आणि त्याच्यावरून सुद्धा थोडंसं बॅटर लावून घ्यायचं आहे। तर व्हिडिओमध्ये पाहू शकता पूर्ण चारी कडा आपल्याला व्यवस्थित कंप्लीट करायचे आहेत, थोडं थोडं बॅटर लावून। नंतर याचा आपण रोल बनवणार आहोत। तर जास्त बॅटर सुद्धा नाही लावायचं, जास्त जर लावलं तर आतमध्ये कच्चच राहते, त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पातळ पातळ लावून घ्यायचं आहे। आता या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, दुमडत जायचं आहे। एका साईडने सुद्धा दुमडू शकता किंवा दोन्ही साईडने सुद्धा दुमडू शकता। तर याचा गोल आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे, व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे आणि पूर्ण साईडने आपल्याला वरतून सुद्धा हे बॅटर लावून घ्यायचं आहे। आता मी एका चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे, त्या चाळणीवर आपल्याला ही आळूवडी ठेवून द्यायची आहे आणि वरतून जिकडून पान राहिलेलं आहे तिकडून सुद्धा आपल्याला थोडंसं बॅटर लावून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता
मी राहिलेल्या ठिकाणी सुद्धा लावून घेत आहे। आणि दुसरं जे मोठे पानं होते त्याचे सुद्धा मी त्याच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत, फक्त कट करून घेतलेलं आहे। नंतर एका कढईमध्ये पाणी ठेवून स्टँड ठेवून त्याच्यावर जी चाळणी होती ती चाळणी ठेवलेली आहे आणि झाकण ठेवून 15 मिनिट इथे मी शिजवून घेतलेलं आहे। आता 15 मिनिट झाल्यानंतर आपल्याला एकदा चेक करून पाहायचं आहे। तर इथे 15 मिनिट झालेले आहेत, आपण एकदा चेक करून पाहूयात। चाकू किंवा टूथपिकच्या मदतीने आपल्याला हे चेक करून पाहायचं आहे शिजलं की नाही। तर चाकू एकदम क्लीन निघाला की समजायचं आपली आळूवडी व्यवस्थित शिजलेली आहे। तर इथे पाहू शकता आपला पूर्ण चाकू क्लीन निघत आहे, म्हणजे आपली आळूवडी शिजलेली आहे। आता आपण हे थंड करून घेऊयात। तर गॅसवरचं उतरून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता मी थंड करून घेतलेलं आहे। आता एक एक आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि कट करायची आहे। तर हवं त्या शेपमध्ये आपण ही आळूवडी कट करू शकतो। थोडंसं थंड झालं की अलगद निघते, कारण अगोदर आपण याला तेल लावलं होतं। तर चाकूच्या मदतीने व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। हवे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता, लहान मोठ्या। तर इथे पूर्ण मी याच पद्धतीने कट करून घेणार आहे। एकदा कट केल्यानंतर दाखवते। हे पाहू शकता किती मस्त अशी लेयरची आपली आळूवडी तयार झालेली आहे, पूर्ण व्यवस्थित कट करून घेतलेली आहे। तर बाकीच्या राहिलेल्या सुद्धा मी याच पद्धतीने कट करून घेते पूर्ण। तर हे पाहू शकता मी पूर्ण आळूवड्या कट करून घेतलेल्या आहेत। आता आपण तेलामध्ये याला फ्राय करूयात। तुम्ही शालो फ्राय देखील करू शकता, इथे मी डीप फ्राय केलेले आहेत। तर तेल तापलं की नाही पाहण्यासाठी मी थोडंसं अगोदर याचं बॅटर टाकलं होतं, त्याच्यानंतर ते बॅटरवरती आलं की समजायचं आपलं तेल कडकडीत तळलेलं आहे। तर याच्यामध्ये आळूवड्या सोडून आपल्याला कमी गॅसवर पूर्ण आळूवडी कुरकुरीत अशी तळू द्यायची आहे। आळूवड्या सोडल्यानंतर गॅस एकदम आपल्याला कमी करायचा आहे आणि दोन्ही साईडनी कमी गॅसवर आपल्याला ही आळूवडी कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे। तर थोडशा तळल्यानंतर आपण आलटपलट करून पूर्ण तळून घेणार आहोत। जर तुम्हाला स्टोअर करायचे असतील तर तळायच्या अगोदरच फ्रीजला हवाबंद डब्यामध्ये तुम्ही 7 ते 8 दिवस स्टोअर देखील करू शकता, बिलकुल खराब होत नाहीत। तर आता व्यवस्थित दोन्ही बाजूने आपल्याला खमंग तळून घ्यायचे आहेत। तर इथे पाहू शकता आळूवडी ही खमंग अशी आपली तळून झालेली आहे। तर राहिलेल्या सुद्धा आळूवड्या मी याच पद्धतीने खमंग अशा तळून घेणार आहे। एकदम खमंग आणि खुसखुशीत आपली आळूवडी तयार झालेली आहे। जे आळूवडी बनवताना जे टेन्शन येते ते 100% टेन्शन कमी झालं असेल हा व्हिडिओ पाहून, अशी मी आशा करते। तर पाहू शकता इथे किती मस्त अशा कुरकुरीत खमंग आपल्या आळूवड्या तयार झालेल्या आहेत। तर प्रोसेस पण पाहिलेली आहे, किती सोपी आहे। तुम्हाला कशी वाटली नक्की मला एकदा कमेंट करून कळवा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।